मराठा आरक्षणाचा विषय ज्या वेळी येतो त्या वेळी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख होतो। हैदराबाद गॅझेटचा उल्लेख मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा केला। त्यामुळे हे हैदराबाद गॅझेट नक्की आहे तरी काय, मराठा आरक्षणासाठी त्याचं महत्त्व काय, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। मुंबईत मराठा समाजासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आणि सरकारने नेमलेल्या शिंदे समिती यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली। या चर्चेमध्ये जरांगे पाटलांनी ठाम मागणी केली की हैदराबाद आणि सातारा प्रांतातील जुनी गॅझेट अधिसूचना तात्काळ लागू करावी। हैदराबाद गॅझेट लागू करायला मी 1 मिनिटही थांबायला तयार नाहीये असा ठाम इशारा सुद्धा त्यांनी दिला। पण अनेक सर्वसामान्यांना असा प्रश्न पडलाय की हे हैदराबाद गॅझेट नेमकं आहे तरी काय आणि त्याचा मराठा आरक्षणाशी संबंध काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे। चला तर इथूनच सुरुवात करूया। हैदराबाद गॅझेट हा ब्रिटिशकालीन एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे। निजामाच्या कारकिर्दीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील एकूण 17 जिल्हे त्यांच्या ताब्यात होते। त्यामध्ये आजच्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा आणि काही विदर्भातील भागांचा समावेश होता। त्या काळात म्हणजे 1850च्या आसपास ब्रिटिश अधिकारी रिचर्ड मीड यांनी जनगणना सुरू केली होती। या जनगणनेचे अधिकृत रेकॉर्ड 1881 साली प्रकाशित करण्यात आले आणि याच रेकॉर्डवरून तयार केलेल्या दस्तऐवजाला नंतर हैदराबाद गॅझेट असं म्हटलं गेलं। या गॅझेटमध्ये त्या काळच्या लोकसंख्येची तपशीलवार नोंद आहे। निजामशाहीतील 17 जिल्ह्यांची लोकसंख्या जवळपास 98,45,000 इतकी होती। त्यात कुणबी म्हणून नोंदवलेले लोक जवळपास 16 लाख होते, तर मराठा म्हणून नोंदवलेले लोक सुमारे 4 लाखांच्या आसपास होते। विशेष म्हणजे या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यांचा उल्लेख करताना मराठा कुणबी कापू असा एकत्रित उल्लेख करण्यात आला। शिवाय शेती करणारे म्हणजे कुणबी मराठा असा स्पष्ट उल्लेख या नोंदीमध्ये करण्यात आलाय। त्यामुळे कुणबी आणि मराठा हे एकाच सामाजिक गटाचा भाग असल्याचं या नोंदीवरून दिसून येते। मनोज जरांगे पाटील यांचा ठाम विश्वास असा आहे की या ऐतिहासिक गॅझेटमध्ये स्पष्ट उल्लेख असल्यामुळे कुणबी मराठा असणारे लोक आरक्षणासाठी पात्र ठरले पाहिजेत। त्यांचा युक्तिवाद असा आहे की जवळपास 150 वर्षांपूर्वीचे हे रेकॉर्ड आजही उपलब्ध आहेत। त्यामुळे त्याचा आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करता येईल। या नोंदी 1948 मध्ये निजामशाही संपल्यानंतर महाराष्ट्राच्या अखत्यारीत आल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या। नंतर राज्य सरकारच्या समित्यांनी आणखी काही रेकॉर्ड हैदराबादमध्ये जाऊन आणले आणि त्याचा अभ्यास केला। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात वारंवार हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला जातो। त्यात आता शिंदे समितीने सांगितले की मराठवाड्यात आतापर्यंत सुमारे 2,47,000 नोंदी मिळाल्या आहेत आणि त्यापैकी तब्बल 2,39,000 लोकांना जात प्रमाणपत्र हे देण्यात आलंय। महाराष्ट्रभर पाहिलं तर जवळपास 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि त्यातून 10,35,000 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले। मात्र हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट संदर्भात समितीने स्पष्ट केले की अजून या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाहीये। गॅझेटमधील माहिती थेट कायद्यात रूपांतरित करता येणार नाही, तर त्यासाठी आधी अभ्यास करावा लागेल। हा अभ्यास पूर्ण करून गॅझेटियर कायद्याच्या चौकटीत आणावा लागणार आहे आणि त्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी लागेल असंही शिंदे समितीने स्पष्ट केलंय। आता शिंदे समिती म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात जाणून घेऊया। मराठा समाजाला आरक्षण द्यावं की नाही हा प्रश्न महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। यासाठी सरकार वेळोवेळी अभ्यास समित्या स्थापन करतं आणि त्यापैकी एक म्हणजे शिंदे समिती। राज्य सरकारनं आदेश काढून ही समिती स्थापन केली। या समितीचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती याचा सखोल अभ्यास करणं, तसंच हा समाज खरंच मागासवर्गीय आहे का नाही हे तपासून त्याचा अहवाल सरकारला सादर करणं। यासाठी आवश्यक पुरावे, आकडेवारी आणि सर्वेक्षण गोळा करून सरकार समोर मांडणं हेही या समितीचं काम आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षण हा मुद्दा खरोखरीच अल्पवधीत संपणारा विषय नसून अधिक काळ चालणारा विषय आहे। त्यात हैदराबाद गॅझेटमधील नोंदी असोत, शिंदे समितीचा चालू असलेला अभ्यास असो किंवा मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष, या सगळ्यामुळे हा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय। त्यामुळे आता राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कधीपर्यंत आणि कोणते निर्णय घेणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल का, लाखो मराठ्यांच्या या महामोर्चाला न्याय मिळेल काय, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।